मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू दापोलीला पोहोचतो आणि एका माणसाला विचारतो शिरशेकर यांचं घर कुठे आहे। तेव्हा तो माणूस पल्लवीच्या घराचा पत्ता सांगतो। शांतनू गाडीतून खाली उतरतो आणि चालत पुढे जात असताना त्याला दोन बायका दिसतात। तेव्हा तो त्यांनाही विचारतो की शिरशेकरांचं घर कुठे आहे। तेव्हा त्या दोन्हीही ताई सांगतात की हेच पुढे समोर दिसतंय ना, तेच घर आहे। तर दुसरीकडे विभावरी आणि मेघना सर्व जेवणाची तयारी करतात। सुपर्णा विभावरीला सांगते की सर्वांना जेवायला बोलवून घेऊन ये। तेव्हा विभावरी लगेच जाते। तर जेवणाच्या टेबलवर फक्त मोठे काका आणि सुपर्णा बसलेले असतात। त्यावेळी मोठे काका हळूच सुपर्णाला सांगतात, प्रभाकर निहारिकाला परमनंट करण्यासाठी विरोध करत होता, परंतु मी सरळ सरळ दुर्लक्ष केलं। सुपर्णा बोलते, तुम्ही हे करून योग्यच केलं। तेव्हा सुपर्णा बोलते की आता सध्या महत्त्वाचं आहे महाजनांना सांभाळणं। तेव्हा मोठे काका विचारतात, तो आहे तरी कुठे। सुपर्णा सांगते, सकाळपासून मला दिसला नाही। ती पल्लवी कुठेतरी गायब आहे। तिला शोधत कुठेतरी तो बसला असेल। तेवढ्यातच प्रभाकर सर तेथे येतात। मोठे काका बोलतात की का रे प्रभाकर, तुला एवढा उशीर का झाला। तेव्हा सुपर्णा पुन्हा खोचकपणे बोलते आणि सांगते की अहो, त्यांना असं काय विचारता, त्यांना दुसरं घर पण सांभाळायचं असतं, त्यात दुसरी बाकीची कामं पण असतात। त्यावरती प्रभाकर सर हसतात आणि सुपर्णाला सांगतात, मी मोठ्या दादांच्या कामासाठीच बाहेर गेलो होतो। त्यांनाही खूप जबाबदाऱ्या सांभाळायच्या आहेत, त्यासाठी गेलो होतो। तेव्हा मोठे काका विचारतात, माझं असलं कोणतं काम होतं। तेव्हा प्रभाकर सर सांगतात की मी निहारिकाला परमनंट करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याच कामासाठी मी गेलो होतो आणि त्यांचं पत्र पण आलं आहे। ते सांगतात की मी लगेच विद्यापीठाला लेटर पण पाठवलं आणि मुख्य म्हणजे त्यांचा रिप्लाय पण लगेच आला। मोठे काका सुपर्णाला सांगतात, अगं निहारिकाचं काम मगाशी जे सांगितलं ना, तेच करायला हा प्रभाकर गेला होता। प्रभाकर सर सुपर्णाला सांगतात की रीतसर सर्व प्रोसिजर पण होणार आहे आणि पॅनल इंटरव्ह्यू झाल्यानंतरच निहारिकाचं सिलेक्शन होणार आहे, म्हणून ते लेटर मोठे काकांकडे देतात। विद्यापीठाने पॅनेलच्या मेंबरची नावे पण कळवली आहेत असं ते मोठ्या काकांना सांगतात व पत्र देऊन तेथून जातात। मोठे काका लगबगीनेच ते पत्र उघडतात आणि डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन गेलं, आपल्या निहारिकाची निवड अशी सहज होणार सुपर्णाला कॉन्फिडन्सने सांगतात। त्यानंतर ते पहिल्यांदाच नावं चेक करतात तर डॉक्टर आदिती सूर्यवंशी यांचं नाव असतं। आदितीचं नाव ऐकून ह्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो। सुपर्णा बोलते, ही आदिती असल्यावर आपल्या निहारिकाचं सहज सिलेक्शन होईल असं तुम्हाला वाटतंय का। दुसरीकडे शांतनू पल्लवीच्या घरी येतो। तेव्हा त्याला आठवतं की हेच घर पल्लवीचं आहे। पल्लवीचा सारखाच त्याला भास होत असतो, सर तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात का। पल्लवीची आठवण काढून शांतनू खूप हसत असतो। तेव्हा तो दरवाजा वाजवतो। पल्लवीची आई दरवाजा उघडते। ते पाहून शांतनूला धक्का बसतो। पल्लवीची आई शांतनूला विचारते, तुम्ही पल्लवीला भेटायला आलात का। शांतनू हो बोलतो। तर पल्लवीची आई सांगते, पल्लवी इकडे आली होती परंतु आता नाही, असं म्हणून ती शांत बसते। तेवढ्यातच पल्लवीचे बाबा आवाज देत बाहेर येतात आणि शांतनूला समोर पाहून हे कोण आहेत असं विचारतात। तेव्हा पल्लवीची आई सांगते की हे पल्लवीच्या कॉलेजमधील शांतनू सर। तेव्हा पल्लवीची आई शांतनूला आतमध्ये यायला सांगते। तर पल्लवीचे बाबा बोलतात, कशाला आतमध्ये बोलवतेस। त्यांचं हे बोलणं ऐकून शांतनू आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहतो। तर पल्लवीची आई बोलते, ते एवढ्या लांबून इकडे आले आहेत, चहा पाण्याची व्यवस्था तरी केली असती। तर पल्लवीचे बाबा बोलतात, असं कशाला, ते इकडे कशाला आले आहेत ते तरी त्यांनी सांगायला नको का। शांतनू सांगतो की माझं या भागात काम होतं, त्यामुळे वाटलं की पल्लवीला भेटून जावं। तेव्हा तिला भेटण्याचा तुमचा काय संबंध असं पल्लवीचे बाबा खोचकपणे विचारतात। शांतनू सांगतो, तसं नाही, मला वाटलं तिची विचारपूसही करता येईल। तेव्हा पल्लवीचे बाबा बोलतात, हो ती आली होती परंतु आता इथे नाही। घरात कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हा निर्णय सर्वस्वी आमचा आहे। तेव्हा हे ऐकून शांतनूला धक्का बसतो। त्याला खूप टेन्शन येतं, पल्लवी नक्की कुठे गेली असेल। तो सारखा विचारत असतो, तुम्हाला कल्पना आहे का ती नक्की कुठे गेली आहे। तेव्हा पल्लवीचे बाबा अजूनच शांतनूवर ओरडतात। पल्लवीची आई पल्लवीच्या बाबाला समजावते, हे पल्लवीचे सर आहेत, जरा शब्द जपून वापरा, असं म्हणून ती शांतनूची माफी मागते।
पल्लवीचे बाबा शांतनूचं काही एक ऐकून घेत नाही तेव्हा ते इंद्रायणीवर पण ओरडतात आणि शांतनूवर पण, आणि आतमध्ये रागात निघून जातात. तेव्हा पल्लवीची आई लगेच शांतनूची माफी मागते आणि शांतनूजवळ येते. शांतनूला सांगते की पल्लवी इथे आली होती, परंतु आता कुठे आहे माहीत नाही, कारण यांनी तिला घरात घेतलं नाही. हे ऐकून मात्र शांतनूला धक्का बसतो. पल्लवीची आई शांतनूसमोर हात जोडून त्याला रिक्वेस्ट करते की पल्लवीला तुम्ही शोधून घेऊन याल का. तेव्हा शांतनू पल्लवीच्या आईला शब्द देतो की मी पल्लवीला नक्की सापडून घेऊन येईल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. असं म्हणून शांतनू लगेच तेथून जातो. तर पल्लवीची आई गणरायाकडे प्रार्थना करते, माझ्या पल्लवीला सुखरूप ठेव. दुसरीकडे शांतनू रात्रीचाच पल्लवीला इकडे तिकडे शोधत असतो, परंतु त्याला पल्लवी कुठेच सापडत नाही. ते पाहून शांतनू नंदिताला फोन करतो. तेव्हा त्याला नंदिताकडून समजते की मी पल्लवीला तुम्ही आलेलं सांगितलं नाही. शांतनू न हरता आणि न थकता पुन्हा पल्लवीचा शोध घेण्यास सुरू करतो. दुसरीकडे आदिती मॅडम प्रभाकर सरांवर खूप चिडतात आणि निहारिकाच्या प्रकरणामध्ये तुला लक्ष घालायची काही एक गरज नव्हती असं सांगतात. प्रभाकर सर आदिती मॅडमला समजवतात की मी काही एक केलं नाही. आदिती मॅडम पुन्हा विचारतात, पॅनलवर नाव येण्यासाठी मी सूर्यवंशींनीच गळ घातली असणार. तेव्हा प्रभाकर सर हसतात आणि बोलतात की मी गळ वगैरे काहीच घातली नाही, कारण मी त्यांना फक्त तुझं नाव सुचवलं होतं आणि तू सिलेक्शन पदावर जाण्यासाठी कॅपेबल आहे. ती मॅडम बोलतात, जर मी निहारिकाला डावललं तर निहारिकाचं सिलेक्शन नाही केलं तर सगळीकडे माझीच चर्चा होणार. आधीच तुझ्या घरातील सर्वजण माझा द्वेष करत आहेत. दुसरीकडे शांतनू एका कॉटेजजवळ येतो आणि त्या मालकाला विचारतो, एका दिवसापुरती रूम मिळेल का. तेव्हा ते सांगतात की नाही मिळणार, कारण आज गावातील यात्रा आहे, उत्सव आहे, मुंबई पुण्याची सर्व लोक आली आहेत, सर्व कॉटेज बुकिंग आहेत. शांतनूला प्रश्न पडतो, आता पल्लवीला शोधायचं कुठे आणि राहायचं तरी कुठे. दुसरीकडे मोठे काका फोनवर बोलत असतात. सुपर्णा खूप काळजीत असते, कारण शांतनू अजून घरी आलेला नसतो. तेवढ्यात विभावरी तेथे येते आणि सुपर्णाला विचारते, मोठ्या जाऊबाई तुम्हाला काही पाहिजे का. सुपर्णा सांगते, मला काही नको, मी किती काळजीत आहे तुला दिसत नाही का. आपला शांतनू अजून घरी आला नाही. तेव्हा विभावरी समजावत असते की शांतनूला काही काम निघालं असेल तो नंतर येईल, परंतु सुपर्णा तिचं ऐकत नाही. ती किचनमध्ये तिला पाठवून देते. त्यानंतर मोठे काका फोन ठेवतात. सुपर्णा विचारते, काय झालं. मोठे काका प्रभाकर सरांबद्दल विचारतात की तो अजून आला आहे की नाही. तेव्हा सुपर्णा सांगते, नाही, त्यात अजून शांतनू पण आला नाही. मोठे काका विचारतात, आता तो कुठे गेला असेल. सुपर्णा सांगते, ती पल्लवी गायब आहे ना, तिला शोधायला तो गेला असेल. मोठे काका भयंकर चिडतात आणि प्रभाकर बरोबर मला बोलायचंच आहे असं सांगतात. सुपर्णाला त्यांच्या ह्या बोलण्याचा काही अर्थ समजत नाही. तर दुसरीकडे शांतनू प्रभाकर सरांना फोन करतो आणि सांगतो की आजच्या दिवस दापोलीत राहण्याची माझी व्यवस्था होईल का. तुमचा एक मित्र होता, तुम्ही मला मागच्या वेळी सांगितलं होतं, त्यांचा नंबर मला मिळेल का. प्रभाकर सर विचारतात, तू तिकडे कशाला गेला आहे. शांतनू सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नका, मी पल्लवीला शोधायला इकडे आलो आहे, परंतु ती तेथे नाही आणि मला राहण्याची आजच्या दिवस व्यवस्था पाहिजे. तेव्हा प्रभाकर सर बोलतात, तुझी आजची राहण्याची व्यवस्था लगेच होईल असं म्हणून ते फोन ठेवतात. लगेच आदिती मॅडमला फोन करतात आणि फ्लॅटचा नंबर आणि केअरटेकरचा नंबर त्यांच्याकडून मागवून घेतात. दुसरीकडे शांतनूच्या मोबाईलवर प्रभाकर सरांचा मेसेज येतो. तेव्हा शांतनू तो मेसेज वाचतो. तेव्हा त्याला राहण्याची व्यवस्था मिळते. तो आदिती मॅडमच्या फ्लॅटमध्येच राहणार असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शांतनू आणि पल्लवीची भेट होणार आहे. पण पल्लवी ही आदिती मॅडमच्या घरी राहिलेली असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.